झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अपडेट आहे। आरोपी शीतल तेजवानीला पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले। थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे। कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आयुक्तालयात आणण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून तेजवानीची चौकशी सुरू आहे, तर काही वेळातच शीतलला कोर्टात हजर केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। निलेश, शीतलला आयुक्तालयात आणण्यात आलेले आहेत। शीतलची सध्या चौकशी सुरू आहे, मात्र काही वेळातच शीतलला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। काय ताजे अपडेट? रुबीना, खरं तर शीतल तेजवानीला आता शिवाजीनगर न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यापूर्वी युक्तिवाद सुरू होण्यापूर्वी जे शीतल तेजवानीचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। जे तपास अधिकारी आहेत ते आम्हाला जो रिमांड कॉपी आहे ते वाचून दिली जात नाही असं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यामुळे काही वेळ त्यांना या ठिकाणी आता रिमांड वाचण्यासाठी देण्यात आलेली आहे। मात्र आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळते की या प्रकरणामध्ये आता अमेडिया कंपनीचा नाव देखील या प्रकरणामध्ये आलेलं आहे। जे अमेडिया कंपनीला जे 300 कोटी रुपये देण्यात आले होते, जो व्यवहार झाला होता तो कशा प्रकारे झाला होता याची या ठिकाणी आता दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शीतल तेजवानींच्या वकिलांकडून सातत्याने असं म्हटलं जातं आहे की हा व्यवहार झालाच नाही आहे। मात्र हे मुद्दे जे आहेत ते आता सरकारी वकिलांनी खोडून काढलेला आहे। जर व्यवहार झाला नसेल तर तुम्ही ती जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न का केला? त्यामुळे कुठेतरी हा मोठा व्यवहार झाल्याचा संशय जे आहे तो पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी तिला पोलीस कोठडीची पुन्हा एकदा 5 दिवसांची या ठिकाणी मागणी केलेली पाहायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर आता सरकारी वकिलांनी या ठिकाणी शीतल तेजवानीला 10 ते 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती जी आहे ती आता या ठिकाणी न्यायालयाला दिलेली आहे। त्यामुळे शीतल तेजवानींनी ज्या प्रकारे तिची गुन्हे करण्याची जी मोडस आहे ती चेक करण्यासाठी त्यांना आणखीन कालावधी लागणार असल्याची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता शीतल तेजवानींच्या वकिलांकडून हे सगळे आरोप जे आहेत ते खोडले जात आहेत। मात्र शीतल तेजवानींनी ज्या प्रकारे हा गुन्हा केलेला आहे, ज्या प्रकारे शासनाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही मोडच त्यांना समजून घेण्यासाठी आता पोलिसांना वेळ पाहिजे आहे। एवढंच नव्हे तर पोलिसांनी शीतल तेजवानीचे जे बँक अकाउंट चेक केलेलं आहे त्या अकाउंटमधली फारशी काही माहिती त्यांना मिळालेली नाही आहे। एवढंच त्याचबरोबर तिचा जो मोबाईल जप्त केलेला आहे त्या मोबाईलमध्येही काही फारशी माहिती मिळाली नाही आहे। त्यामुळे तपासी अधिकारी यांना असा संशय आहे की शीतल तेजवानी जे आहे ते दुसरा मोबाईल वापरू शकत असावा किंवा बँक अकाउंट जे आहे ते इतर बँक अकाउंट सुद्धा ते ट्रान्झॅक्शन करत असावा, कारण जे कागदपत्र किंवा जे बँकेचे स्टेटमेंट मिळालेले आहेत त्याच्यात काही ठोस पुरावा त्यांना या ठिकाणी मिळालेला नाही आहे। त्यामुळे शीतल तेजवानीच्या वकिलाकडे सातत्याने आता पोलीस कोठडी देऊ नये अशी या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मोठी माहिती समोर आलेली आहे की शीतल तेजवानीवर 10 ते 12 गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत आणि शीतल तेजवानीची लोकांना फसवणूक करणे किंवा शासनाच्या ज्या जमिनी आहेत त्या कुलमुक्तिहार पत्र घेऊन इतरांना विकणे ही एक मोडस त्यांच्या लक्षात आलेली आहे। म्हणून त्याचा तपास जो आहे तो सखोल करण्यासाठी तिला आता पोलीस कोठडीची गरज आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कलेक्टर ऑफिसचे जे विशेष पीप आहेत त्यांनी या ठिकाणी आता बाजू मांडायला सुरुवात केलेली आहे। त्यांचंही म्हणणं हेच आहे की शीतल तेजवानी जी आहे तिने सरकारची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला आहे। अमेडिया कंपनीसोबत तिने 300 कोटींचा व्यवहार जो आहे तो केलेला आहे आणि तो कशा पद्धतीने केला त्याची आम्हाला माहिती घ्यायची आहे। त्यामुळं पोलिसांचा जो तपास आहे तो योग्य दिशेने सुरू असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। आणखीन तपास जो आहे तो करण्यासाठी थोडासा अवधी पाहिजे। त्यामुळं पुन्हा एकदा पोलिसांना शीतल तेजवानीची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून मिळावी अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे। मात्र या सुनावणीमध्ये जर आपण बघितलं तर शीतल तेजवानीच्या वकिलांनी सुरुवातीला ऑब्जेक्शन घेतलं होतं की शीतल तेजवानीचे जो अटकेचा जो रिपोर्ट आहे रिमांड रिपोर्ट तो आम्हाला वाचायला दिला जात नाही आहे। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी वाचायला सुरुवात केली, काही वेळ रिमांड रिपोर्ट वाचवण्यामध्ये त्यांनी घालवलेला आहे। मात्र आता ही सुनावणी आता एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचलेली आहे की या प्रकरणामध्ये आता आपण पाहतोय की अमेडिया कंपनी जी आहे, जी पार्थ अजित पवार आणि दिग्विजय पाटील यांचं नाव ह्या कंपनीशी जोडलं गेलेलं आहे। त्या अर्थात ते
ते भागीदार आहेत त्या कंपनीचं, त्या कंपनीपर्यंत आता हा मुद्दा येऊन पोहोचलेला आहे। या कंपनीसोबत शीतल तेजवानींनी 300 कोटींचा व्यवहार कशा पद्धतीने केला, कारण शीतल तेजवानींच्या वकिलांचं म्हणणं आहे की आम्ही हा व्यवहार केलेला नाही आहे। मात्र जर हा व्यवहार त्यांनी केला नसेल तर शीतल तेजवानी आणि मीडिया कंपनी ती जागा ताब्यात घेण्यासाठी सूर्यकांत येवले असतील किंवा रजिस्टर तारू असतील यांच्यासोबत का पत्रव्यवहार केला याची चौकशी करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांना शीतल तेजवानीची पोलीस कोठडी ही अधिक वाढवून पाहिजे आहे, असं युक्तिवाद आता या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच निलेश, आपण जर पाहिलं तर शीतल चौकशीला सहकार्य करत नाही। शीतलचे मोबाईल रेकॉर्ड्स आहेत ते पुन्हा एकदा तपासायचे आहेत। शीतलचे बँक खाते जी आहेत ती गोठवण्यात आलेली, तरी सुद्धा आणखी त्यात काय माहिती मिळते का हे पोलिसांना तपास आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर पोलिसांना आणखी सखोल चौकशी जी ती शीतलची करायची आणि त्यामुळे पोलीस जी ती तिची कोठडी वाढवून मागतायत असं देखील कळतंय। कोर्टात नेमका काय सध्या युक्तिवाद सुरू आहे? काही तांत्रिक कारणांमुळे आपला निलेशशी संपर्क तुटलेला, मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि सुनावणीला सुरुवातही झालेली आहे।